राज ठाकरे यांचा कल्याण डोंबिवलीचा 3 दिवसांचा दौरा आज संपला। या दौऱ्यात मान मिळत नाही, मान मिळवावा लागतो। मोठी स्वप्न बघा, जास्त वेळ व्हॉट्सअपवर नको। किती वेळ फुकट जातो याचा अंदाज आहे का? जगात काय चाललंय याचं भान नसेल तर नवी पिढी भीक घालणार नाही। आधीच्या पिढीजवळ जात नसाल तर त्यांच्या सोबत काय काम करणार? होर्डिंगवर आपलं नाव नाही म्हणून आम्ही भांडतोय, लाज वाटत नाही आपल्याला? प्रकाश आमटेंना मॅगसेसे पुरस्कार मिळाला, त्याची त्यांनी होर्डिंग नाही लावली, जगानं त्यांच्या कामाची दखल घेतली। तुम्ही घराघरांमध्ये पोहोचलं पाहिजे। मी लहान होतो, शिवसेना नगरसेवकांना घराघरांची माहिती असायची। काय आहेत आपले नगरसेवक? तुमचा स्थानिक पोलीस स्टेशनशी संबंध आहे का? हॉस्पिटलशी संपर्क आहे? तुम्ही लोकांशी कनेक्ट कसे होणार? एकमेकांमध्ये काड्या घालणं म्हणजे राजकारण नव्हे, निवडणुका म्हणजे राजकारण नव्हे। कल्याण डोंबिवलीमध्ये जसे सत्ताधारी जबाबदार तसे आपणही जबाबदार। सभागृहात आपला आवाज दिसत नाही। अपयशाचा चिखल मी चिवडत बसत नाही, त्या चिखलातून चांगली मूर्ती घडवेन। 6-8 महिन्यात दाखवतो ना नाशिक काय येते। माझे मुद्दे स्वप्न तुमच्यात उतरणार नसेल तर काय करू पक्षाचं? का लढवू निवडणुका? त्यापेक्षा सामाजिक संघटना बरी। मला हतबल आतून खचलेल्यांचं नेतृत्व नाही करायचं। तुमच्या मधले वाद रद्द करा, पक्षाच्या चौकटीत राहून काम करावं लागेल। मी बाळासाहेबांसोबत काम केलंय। पक्ष अपयशातून बाहेर कसा काढायचा हे मला चांगलं ठाऊक आहे। पराभवानं खचू नका, विजयानं मातू नका। इतिहासाची जाणीव सर्वांना असली पाहिजे। कल्याण डोंबिवलीमध्ये मला अटक झाली तेव्हा तुमच्यात होते का हेवे दावे? एकत्र बसा, वाद हेवे दावे मिटवा। तुम्ही आपापसातल्या गटाचे आहात की माझ्या गटाचे? अनेकांवर जरा जास्त विश्वास टाकला, त्याची फळं मी भोगतोय। आता मी नेमणुका करणार। ज्यांना राहायचंय त्यांनी प्रामाणिकपणे राहा, सर्व गोष्टी मिळतील। मला गन पॉइंटवर घ्यायचं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।